नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला दाखवणार आहे काळ्या मसाल्याची रेसिपी. तर एका ताईने कमेंट केली होती की मला अर्धा किलोच्या प्रमाणात काळ्या मसाल्याची रेसिपी दाखवा. तर मी रेसिपी तुम्हाला आता दाखवणार आहे की याचं प्रमाण आणि अर्धा किलोच मसाला एकदम झालेला आहे. योग्य प्रमाणात सांगणार आहे रेसिपी. तर त्यांनी असं पण विचारलं होतं की 4 किलोच्या प्रमाणात मला मसाल्याचं प्रमाण सांगा. तर त्याचं प्रमाण पण मी 5 किलोचा मसाला केला होता, तर त्याच्या अर्ध्या निम्मे तुम्ही मसाला त्याच्यात वापरू शकता आणि मसाला बनवू शकता 4 किलोच्या प्रमाणाला. तर याचं प्रमाण मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देतेच, तर नक्कीच जाऊन रेसिपी बघा. आणि जे मी आगरी मसाला बनवलेला आहे तो लाल तिखट आणि आहे आगरी मसाला आहे, तर तो काळा मसाला नाही आहे. तर ताईंनी विचारलेलं की काळा मसाला आहे, काळा मसाला नाही आहे, तो आगरी लाल तिखट मसाला आहे. त्याच्यात सगळे मी खडे मसाले वापरलेले आहेत. आता हा मी तुम्हाला अर्धा किलोचा काळा मसाला रेसिपी बनवून दाखवणार आहे. चला रेसिपीला सुरुवात करू. आता काय काय साहित्य लागतं ते पाहूया आपण. इथं शहा जिरं घेतलेलं आहे 5 ग्राम, जिरं घेतलेलं आहे साधं 5 ग्राम, दगडफूल 5 ग्राम, नागकेशर 5 ग्राम, सुंठ 5 ग्राम, सुकं खोबरे घेतलेलं आहे आपण 1 वाटी किसून घेतलेला आहे. इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, बघू शकता. पांडी मिरची आहे 300 ग्राम आणि इथे बेडकी मिरची घेतलेली आहे 100 ग्राम, म्हणजे एकूण आपल्या 400 ग्राम मिरच्या आहेत. चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत, बघू शकता. असा बीचा आवाज आला पाहिजे. हे तोडून दाखवते तुम्हाला मी. ते चांगल्या उन्हात 3 दिवस सुकवून घेतल्यात. 4 कांदे घेतलेत, उन्हामध्ये सुकवून घेतलेत. तेजपत्ता घेतलेला आहे 10 ग्राम घेतलेला आहे तेजपत्ता. इथे मायपत्री घेतलेली आहे 5 ग्राम, दालचिनी 5 ग्राम, स्टार फूल 5 ग्राम. इथे अर्ध जायफळ घेतले आणि हिरवी वेलची 10-12 असतील आणि काळी वेलची 7-8 आहेत. इथे जावित्री आहे फूल 5 ग्राम, बडीशोप आहे 10 ग्राम. इथे त्रिफला घेतलेली आहेत, बघू शकता 5 ग्राम आहेत. इथे लवंग घेतलेले आहेत, बघू शकता, ते पण 5 ग्राम आहेत. आता हलकुंडे नाही आहेत, तर मी आत्ताच हळद दळून आणलेली आहे, म्हणून थोडीशी हळद टाकणार आहे त्याच्यामध्ये. गॅसवर कढई ठेवले, चांगली गरम झालेली आहे. आता मगाशी धणे दाखवायची विसरले, तर इथे 150 ग्राम धणे घेतलेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये कढईमध्ये थोडंसं तेल टाकून असं भाजूया धणे तेलामध्ये, बघू शकता. हे बघा, आता हे छान आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. हलकासा सुगंध येस तोपर्यंत भाजायचे आहेत. धणे भाजून झालेले आहेत, आता काढून घेते. परातीमध्ये असे काढून घ्यायचे आहेत. आता नागकेशर टाकून घेते, स्टार फूल पण टाकून घेते. इथे वेलची घेतले, काळी वेलची, हिरवी वेलची, ती पण टाकून घेते एकत्रच. लवंग पण टाकून घेते, त्रिफला पण टाकून घेतलेले आहेत, बघू शकता. आता थोडंसं तेल टाकून आपण चांगले असे भाजूया. आपण गॅस बारीकच ठेवायचा आहे. लवंग, नागकेशर, त्रिफला, स्टार फूल, काळी वेलची, हिरवी वेलची आपण छान असं तळून घेतलेलं आहे तेलामध्ये. आता इथे मी मायपत्री टाकून घेते, जावित्री टाकून घेते. आता हे छान आपल्याला भाजायचं आहे. बडीशोप भाजून घेऊया, थोडंसं तेल टाकूया, थोडंसंच टाकले. आता ही छान अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला बडीशोप. कसुरी मेथी थोडीशी गरम करून घेतलेली आहे फक्त, बघू शकता. याच्यात तेल नाही टाकलेलं आहे. आता आपण ती पण काढून घेऊया. सुंठ घेतले 5 ग्राम, ती टाकून घेते. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला भाजताना. आता हे पण आपण छान असं भाजून घेऊया. 1 चमचा तेल टाकलंय. सुकं खोबरं 1 वाटी होती, ती किसून घेतलेली आहे. 1च वाटी आहे. अर्धा किलोच्या प्रमाणासाठी 1 वाटी पुरेसं आहे खोबरं. तर आता हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. 1 चमचा तेल टाकलेलं आहे. खोबरं ब्राऊन रंगावर भाजून घेतलेलं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. आता कांदा आपण तळून घेऊया. तेल टाकलेलं आहे 2 चमचे. छान असं आपल्याला भाजायचं आहे, तळून घ्यायचं आहे कांदा. कांदा बघू शकता कसा तळून घेतलेला आहे, एकदम कुरकुरीत तळून घेतलेला आहे. चांगला उन्हात सुकवला की छान तळला जातो. जास्त कालपट करायचं नाही कांदा, नाही तर कडवटपणा येतो मसाल्याला. आता आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे 1 चमचा. आता आपण मिरच्या तेलामध्ये भाजून घेऊया. इथे तुम्ही पांडीच्या ऐवजी लवंगी मिरची पण वापरू शकता, तुम्हाला जास्त तिखट मसाला हवा असेल तर.
आता मी हे थोडं थोडं करून भाजते, अर्धच टाकते आणि असं छान भाजून घ्यायचं आहे. थोडं थोडं तेल टाकून भाजत राहायचं. मिरच्या, सर्व मसाले, कांदा, खोबरं सर्व भाजून झालेलं आहे. आता ही हळद मी घेते 2 चमचे, सेलमची हळद आहे. हलकुंडे नाही मी आणले, आत्ताच मी 2 किलो दळून आणलेली आहे हळद मसाला करतानाच. आता ही आपण गरम मसाल्यामध्ये टाकूया. 2 चमचे टाकते फक्त, जास्त नाही टाकत. आता हे आपण डंकावरती कुटून आणणार आहोत. आता मी या एका डब्यामध्ये घेऊन जाणार आहे. तर पहिला मिरच्या थोडं थंड करून घेते. डंकातून मसाला दळून आणलेला आहे, बघू शकता कसा कलर आलेला आहे, कसा टेक्स्चर बघू शकता मसाल्याचा. कशी वाटली तुम्हाला मसाल्याची रेसिपी? आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा काळ्या मसाल्याची रेसिपी कशी वाटली तुम्हाला. धन्यवाद.